नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज पण मी कॉलेजला गेलो नाही कारण की रात्र खूप लेट झोपलो होतो. त्यामुळे बॉडी थोडी दुखत होती आपली, थोडं मला बरं नव्हतं वाटत, त्यामुळे घरी थांबलो मी. जाऊ द्या. तर मी घरी बसून अभ्यासच केला दिवसभर, कारण की आता आपले पेपर पण जवळ आले आहेत. 11-12 तारखेला पेपरच आपले, आणि पुढे पण दुसरा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय. तो पण अभ्यास चालू आहे माझा. आता थोडा कंटाळा आला म्हणून थोडं बसलं टाइमपास करत, इंस्टा बघत होतो थोडं. जाऊन द्या मित्रांनो, मला थोडं भूक लागली होती, म्हणजे थोडंसं बाहेरचं खायचं मन झालं. असे मंचुरियन वडापाव जसं असते तसं खायचं मन झालं. तर मी ते मागवलं सोडून राजला सांगितलं की काहीतरी हेल्दी घेऊन ये आपल्याला, अनहेल्दी नाही खायचं. आता अनहेल्दी काल खूप झाले, त्यामुळे मला आता काहीतरी हेल्दी खाऊयात. त्यामुळे मग राजला मी हेल्दी आणायला लावलं होतं, द्राक्ष आणायला लावले होते. तर तो गेला द्राक्ष आणायला. थांबा, तो येईल थोड्या वेळात. तो आल्यावर आपण खाऊया द्राक्ष. आणि तुम्ही पण असं आपल्या हेल्थकडे लक्ष द्या. दररोज अनहेल्दी खाऊ नका, जास्त करून हेल्दीच खावा. हेल्दी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे, खूप. द्राक्ष, ॲपल आणि पॉमिग्रॅनेट, पायनॅपल, हे सर्व असे चांगले फ्रुट्स खावा. ते त्यांचा चांगला उपयोग होतो आपल्या शरीरासाठी. नक्की खावा तुम्ही. राजा थांबा, राजा आला असेल. तर मित्रांनो, राज द्राक्ष घेऊन आलेलं आहे. आता आपण थोडे नाही सगळेच पाण्यामध्ये पहिले धुवूयात चांगले. तुम्ही असे बाहेर नको ते फ्रुट्स आणले तर नक्की धुवत जावा, कारण की त्याच्यावर जे केमिकल्स फवारणी केलेले असते आधीच किंवा नंतर पण खूप दिवस टिकण्यासाठी. त्यामुळे जेव्हा तुम्ही घरी आणसा ते घेऊन येशाल तेव्हा ते थोडं धुवून आणि मग खात जावा. आम्ही पण आता खातो. पहिलं पाण्यात भिजूयात आपण, थोडं धुवून काढूयात आणि मग खाऊयात. मित्रांनो, तुम्ही पण असे हेल्दी खात जावा, चांगलं असते. आणि राज मित्रांनो, राज आज क्लासला गेला नाही. तो सेल्फ स्टडी करण्यासाठी घरी थांबलेला आहे. मित्रांनो, विचार करा. त्याला आता कळलं की सेल्फ स्टडी किती गरजेचं आहे. त्याला मी कधीपासून सांगत होतो, आणि त्याला आता कळलं सेल्फ स्टडी गरजेचं आहे. तर किती अभ्यास केला सेल्फ स्टडीमध्ये? सायन्सचा धडा वाटला. धडा संपवला एक सायन्स आज. अजून काय करणार आहे? मॅथ्स. आता मॅथ्स करणार आहे, इतिहास आणि भूगोल. प्रॅक्टिकल कधीपासून चालू आहे? अजून तारीख नाही आली. तारीख नाही झाली. सगळा अभ्यास झाला का? इतिहास, मराठी, भूगोल, विज्ञान? बघू ना. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊयात रनिंगला, ग्राउंडसाठी फायनली. तर थोडा आज आराम केला, अभ्यास पण केला आता, कारण की प्रॅक्टिकल पण आमची जवळ आलेली आहेत आणि एक्झाम पण. त्यामुळे राज पण अभ्यास करत बसलेला आहे खाली. जाऊ द्या, बसतो करते अभ्यास त्याला. आपण जाऊयात रनिंगला. रनिंगचा टाईम झालेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच.
मला आशा अशी आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कालच्या व्हिडिओसाठी मला माफ करा मित्रांनो, कारण कालचा व्हिडिओ थोडा लेट आला. थोडंफार नेटवर्क प्रॉब्लेम होता माझ्या घरी आणि फंक्शन्स पण चालू होता, त्यामुळे थोडं लेट अपलोड झाला व्हिडिओ. त्यासाठी मला माफ करा. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.